कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एक बरं झालं त्या हॉस्पिटलचा ऍडव्हान्स जयंतने भरला. आता कसं आहे हरीश, घर खर्चाचं मी बघतो, पण हॉस्पिटलचा पुढचा खर्च जरा तुला बघावा लागेल. हा मला हे दादा, मी कुठून आणू पैसे? अरे माझा जेमतेम आत्ता बिझनेस सुरू झालाय, माझा अजून बस्तान पण बसला नाहीये. त्यात तुला सांगतो, माझ्याकडे जे पैसे आहे ना, त्या सगळ्यांचं मी नवीन माल घेतोय. मग मी भरले असते रे पैसे, पण त्या सिद्धूने बाबांना ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय ना, ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. तर आपल्याला न विचारता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं त्या. तर तुला तर माहिती आहे, हॉस्पिटलचा दर्जा जसा वाढत जातो तशी बिलातली शून्य वाढत जातात, आणि एवढे पैसे नाही आहेत रे माझ्याकडे. मग आता सेम कंडिशन माझी सुद्धा आहे, माझ्याकडे पण पैसे नाही आहेत. तू कर ना काहीतरी मॅनेज प्लीज. निदान धंदा तरी आहे, तू इकडून तिकडून घेऊ शकतोस. माझी नोकरी आहे, मी कुठून घेणार? पण हे सगळं नंतर बोलूया का? आई या ना. आई या ना, 2 घास खाऊन घ्या. चला घ्या, या बस. याय जेवायला. आनंदी आणि भरत जेवले? होय जेवण. हे काय वीणा, नुसती खिचडी आहे? कढी कोशिंबीर दुसरं काय नाहीये? दादा थांब, वहिनी पापड तरी भाजा ना, म्हणजे कसं हे कोरडं कोरडं बरं वाटत नाही ना, म्हणून नाही का? हा बरं, जा भाज, पापड भाज. काय चाललंय तुमच्या दोघांचं? वेळ काय, काळ काय, आणि काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलतायत. सागर संगीत जेवायला नको का? या घरावर काय प्रसंग ओढवलाय त्याच्याशी याचा काय संबंध आहे? हे कसं ताट वाढलंयस? नुसती खिचडी, वरण भात, आमटी, उसळ, पोळी भाजी, पापड, लोणचं आणि गोड. गोड नाही केलंस? आणि खिचडी का? या घरावर जे काही संकट आलंय त्याचा यांच्याशी काहीच संबंध नाहीये. मूर्ख. काही झालं तरी सागर संगीत स्वयंपाक हवा. तुम्ही थांबा, मी करते. आई नका त्रास करून घेऊ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.